मला जोडून एक प्रश्न आहे। सुप्रिया सुळे आज असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस ही एकटेच खातं चालवतात, एकटेच मुख्यमंत्री चालवतात, अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही, सर्वस्वी काय आहे ते फडणवीसच आहे। सुप्रियाताईंचं मला कधी सुप्रियाताईंची किव येते। मला वाटतं ते आता त्यांनी जनतेने जनादर दिलेला त्यांना घरी बसण्याचा आहे, पवार साहेबांना त्यांना ते शांत घरी बसावं, शेतीवाडी पाहावी, कारण त्यांच्या वांग्याला बरेच भाव पैसे मिळाले पूर्वी, तर आणखी तशा प्रकारचे वांगे निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्याला जर मार्गदर्शन करा, वांग्यात किती पैसे आहेत, अजून बटाट्यात किती पैसे आहेत, बस त्यांचं तेच काम आहे। सर, बीडला अनुसरून एक शेवटचा प्रश्न, बीडला अनुसरून आपण मराठा नेते आहात, बीडमध्ये ज्या पद्धतीनं जातीय राजकारण सध्या पाहिलं जाते, वंजारा वर्सेस मराठा तिथं मोठ्या पद्धतीने आहे, राज्य शासन खरं तर तिथली परिस्थिती पाहिली तर खूप भयावह परिस्थिती सध्या जाती काय एकूण सगळी परिस्थिती या दरम्यान काय केलं पाहिजे? आपण खूप ज्येष्ठ आहात म्हणून हा प्रश्न आपल्याला करत नाही। असं आहे की गुन्हेगारीला कुठले जात वगैरे नसते। दुर्दैवी ज्या घटना घडल्या बीडमध्ये त्याचं तर खरं त्याचं शासन जे कोणी आरोपी असेल झालंच पाहिजे, तो कोणत्या समाजाचा आहे त्यापेक्षाही तो आज गुन्हेगार आहे। मला वाटतं जातीय समीकरण आणि गुन्हेगारी याचं एकत्रित एक करणं ते आपण गल्लत करतोय। शेवटी त्याच्या समाजाचा जो समाजाचा जे काही कोणता समाज कोणी आरोपी झाला म्हणून बदनाम करणं योग्य नाही आहे। म्हणून मला वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही घटना घडली दुर्दैवानं तर करण्याचा जो प्रयत्न होतो, परंतु असं काही नाही आहे। शेवटी जातीय समीकरण महाराष्ट्र आज नाही आहे, जातीय समीकरण राज्यामध्ये अनेक वर्ष पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण काम करताना पाहतोय, पण हे याचं दुःख होतं की याला तो एक जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, याचं दुःख आहे।